आज पहिल्यांदाच मी उपवासासाठी हे बनवलं होतं. काय ते मी पुढं सांगतेच. गावावरून नाही पपई आली होती, आमच्या घरच्या शेतातल्या झाडाची होती आणि ती कच्ची होती, पण दुसऱ्या दिवशी ती छान पिकली होती आणि आज मला उपवास पण होता, म्हणून मग ही पपई कापली. आणि ही गावठी पपई आहे, त्यामुळे त्यामध्ये पुन्हा भरपूर असे बी आहेत आणि खायला पण खूप गोड आहे. आपण जी विकत पपई आणतो ना, त्यामध्ये ना बीच नसतात, तर ही इलायती नाही तर गावठी पपई आहे आणि चवीला पण खूप गोड आहे. विकत घ्यायला गेलं की 60 रुपये किलो पपई आहे, पण ही आम्हाला ना घरून आलेली होती. तर हाच आहे तो पदार्थ जो मी पहिल्यांदाच बनवत होते. माहीत नव्हती याची टेस्ट कशी असेल, पण खूप वेळा पाहिला होता आणि म्हटलं चला आज आपण ना बनवून पाहूया. रताळं होतं घरात, त्यामुळे रताळ्याचे ना काप केले आणि ते तुपामध्ये चांगले भाजून घेतले, थोडेसे शिजून घेतले. त्यानंतर गूळ टाकला आणि हे गोड काप मी बनवले होते रताळ्याचे, जे की खूप टेस्टी लागत होते. मी पहिल्यांदाच खाल्ले होते. दरवेळी उपवासाला खिचडी खाण्यापेक्षा ना हा छान ऑप्शन आहे. तुम्ही पण रताळ्याचे असे गोड काप बनवता का उपवासाला, ते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.